अब मैं जिस शायर को आपकी समातों के हवाले करने जा रहा हूं वो मराठी का एक नामवर शायर है। मराठी जबान भी हमारी ही जबान है, इसलिए कि हम जिस देश में रहते हैं वहां की जबान है, जहां मुशायरा हो रहा है उस रियासत की जबान है। यकीनन माफ्यूज ज़मीर बयान करने का नाम शायरी है, जबान चाहे कोई भी हो, इसलिए कि मोहब्बत की कोई जबान नहीं होती, मोहब्बत सिर्फ मोहब्बत होती है। तो आइए मैं श्री नारायण सोमन जी से गुजारिश करता हूं कि वो आए और मराठी में अपना कलाम पेश करें। आप तमाम हज़रात पुरजोर अंदाज में सोमन जी का इस्तकबाल करें। मी सुरुवातीलाच राष्ट्रभाषा हिंदीच्या सर्व कवींचं महाराष्ट्रभाषा असणाऱ्या मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। अगर हिंदी राष्ट्रभाषा है तो मराठी महाराष्ट्रभाषा है। वाह 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 वाह, अरे क्या बात कही, वाह वाह वाह, अरे बहुत सुंदर, अति सुंदर। क्योंकि हर राष्ट्र का आदमी, हर राज्य का आदमी, हर भाषा का आदमी इस राज्य में रहता है, इसलिए इसे महाराष्ट्र कहा जाता है। बहुत अच्छे, बहुत अच्छे। अरे इस बात का पुरजोर अंदाज में इस्तकबाल कीजिए तालियों के साथ। वाह वाह वाह। नाही, जसं लक्षात येईल तशा टाळ्या वाजवल्या तरी चालतील। कारण प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंगचा फार मोठा प्रॉब्लेम आहे। व्होल्टेज नसल्यामुळं काही मर्क्युरी आज लागतात, काही उद्या लागतात, काही शेवटपर्यंत विजाक विजाक विजाक। काय म्हणले कवी, काय म्हणले कवी। आता कसं आहे, मगापासून इथे प्यारे इश्क मोहब्बत वगैरे असं सुरू झालेलं आहे। आता कसं मी खेड्या पाड्यातले असल्यामुळं आमच्याकडे कसं आहे बा, ते थेअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर असतं। त्याच्यामुळे मला विचारतात की काय भाऊ म्हणे, तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये होता, तुम्ही सुद्धा कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही बीकॉम झालेला आहात वगैरे, मग तुम्ही कॉलेजमध्ये 4 वर्ष होता, मग तुम्ही सुद्धा कवी आहात, मग तुम्ही एखादी प्रेम कविता लिहिलेली आहे का नाही? तेव्हा मी त्यांना सांगितलं की कसं भाऊ, कविता लिहायची म्हणजे थोड्याशा तरी अनुभवाची आवश्यकता असते। निव्वळच काही कल्पनेवर काम चालू शकत नाही, वन वे ट्रॅफिक। आणि कसं आहे की मी जरी कॉलेजमध्ये 4 वर्ष होतो तरी प्रेमाचा अनुभव काही मला मिळाला नाही, ते तुम्ही समजू शकता। आता तुमच्या समोरच मी उभा आहे, माझ्यासारख्या बावळट माणसावर प्रेम करण्याचा गाढवपणा कोणती शहाणी मुलगी करणार आहे? त्याच्यामुळे तो योग काय माझ्या नशिबामध्ये आला नाही। पण झालं कसं आहे, कॉलेजमध्ये असताना एक दिवशी मला शंका आली, म्हणजे मराठीत डाऊट आ गया। तेव्हा शंका आली की एक मुलगी सारखी आपल्याकडे पाहते, तेव्हा म्हणलं खात्री करून घ्यावी। म्हणून खात्री करून घ्यायला गेलो तर ती नेमकी तिरळी निघाली, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। प्रेमात भयंकर अडथळे मित्रांनो। झालं, दिला नाद सोडून, नाद करायचा नाही। त्याच्यानंतर मग पुन्हा 2-4 महिने गेल्यानंतर पुन्हा माझ्या लक्षात आलं की दुसरी एक मुलगी सारखी आपल्याकडे पाहते, तेव्हा म्हणलं खात्री करून घ्यावी। आणि माझ्या सुदैवाने ती सरळ निघाली, म्हणजे सरळ डोळ्याची। मग म्हणलं आता आपल्या मनातलं तिला सांगण्यासाठी कवितेसारखं, शायरीसारखं सुरक्षित माध्यम नाही, कारण चिठ्ठी हा प्रकार भयंकर धोक्याचा। चुकीच्या हातामध्ये जर गेली तर अगोदर लेटरा लेटरी आणि मग खेटरा खेटरी। बरं, मी ज्या काळामध्ये कॉलेजमध्ये होतो ना, ते 1972, 73, 74 वगैरे साल, अतिशय मागासलेला काळ, भयंकर मागासलेला काळ। त्या काळात कपडे काय स्वस्त रे, राम 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 राम। त्या काळात नट्या सुद्धा अंगभर कपडे घालायच्या। तुम्हाला हसाल काय होतंय, गरिबी फार वाईट असते शेवटी। मला सुद्धा सुमंत आडनाव ऐकल्यामुळे एक जण म्हणलं, राखी सावंत तुमची कोण? म्हणलं का बा, नाही तुम्ही भरपूर कपडे घातलेत म्हणून विचारलं। तेव्हा ते अतिशय मागासलेला काळ, आणि संपर्काची माध्यमं काहीच नाहीत त्यावेळेला। साधी घरची लँडलाईन नव्हती, घरची लँडलाईन सुद्धा नाही, ते काळे डबड। मोबाईल कुठला घेऊन बसलात?
तर संपर्काची माध्यमं काहीच नाहीत. त्याच्यामुळे म्हणलं आता आपल्या मनात काय ते तिला सांगायचं कसं मितवा को, ही सोच में हम डूब गए. तेव्हा म्हणलं आता, कारण कसं आहे पहा की आताच्या पिढीला किती सोयीत, घरी लँडलाईन असते, बाहेर मोबाईल असतो आणि तो सुद्धा स्क्रीन टच. त्याच्यामुळं आम्ही लिहिलं की घरच्या लँडलाईनपेक्षा मोबाईलच बरा वाटतो. घरच्या लँडलाईनपेक्षा मोबाईलच बरा वाटतो आणि रिसिव्ड कॉलपेक्षा मिस कॉल खरा वाटतो. असं ते मागासलेला काळ. मग मस्तपैकी अशी एक प्रेम कविता लिहिली, ती पाठ केली, तोंड पाठ केली. तेव्हापासून मला कविता पाठ करायची सवय लागली. आणि म्हणलं ती तिला ऐकवावी म्हणून मी तयारीत लागलो. तेवढ्यात कळलं की ती हिंदी भाषिक आहे, तिला मराठी कळत आली का पंचायत. म्हणलं ठीक आहे, हिंदी तर हिंदी. मला काय हिंदी येत नव्हती काय. माझे सुद्धा सोलापूरला बागवानाचे 2-4 मित्र होते वर्गात, त्यांच्याशी मी हिंदीतच बोलायचो. भागत्या गाया, गिरपड्या, भोवना पड्या, कालवण सांड्या. त्याच्यामुळे मला येत होती हिंदी. तो फिर मैंने हिंदी में ऐसे 4-4 लाइन लिखे. अच्छा. बाद में मुझे मालूम पड़ गया उसके शेर बोलते हैं. अच्छा. लेकिन आप सुनेंगे तो आपको मालूम हो जाएगा वो पावशेर भी नहीं है. पावशेर भी नहीं है, याने 200 मिली. जी 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 जी, 2 पेग. तर असं 4-4 ओळी लिहिल्या, पाठ केल्या आणि एक दिवशी कॉलेजमध्ये टाईट फिल्डिंग लावली आणि लायब्ररीच्या कोपऱ्यात तिला गाठलं आणि तिला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये आणि सुरक्षित अंतरावरून. हां, कारण ही जुनी जाणती माणसं आपल्याला नेहमी सांगत आलेत, हाताचं अंतर राखून असावं, हाताचं अंतर राखून असावं. ते त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. वा वा. हाताचं अंतर राखून असावं म्हणजे नेहमी शँडेलच्या टप्प्याच्या बाहेर असावं. मग ते सुरक्षित अंतरावरून मी तिला ते शेर ऐकवला. त्या शेर असा होता पहा, तू मेरी मुमताज बन, तू मेरी मुमताज बन, दूजा ताज बनेगा हिंदोस्तान में. म्हणायला काय हरकत आहे, वचने की दरिद्रता. तू मेरी मुमताज बन, दूजा ताज बनेगा हिंदोस्तान में. मला काय माहित, तिला सुद्धा शेर शायरी ती. तिने चटकन तिथले तिथं उत्तर दिलं, अबे जाबे पहले ताज होटल में चाय पिला अगर रुपया होगा जेब में. मग ट्रायल बॉलला जसा क्लीन बोल्ड गेल्यामुळं पिचवर थांबायचा काही प्रश्नच आला नाही आणि त्याच्यामुळं मग प्रेम कविता लिहायचा काही प्रश्नच आला नाही. पण त्याच्यानंतर एक जी मला प्रेमाचा उत्कट अनुभव आला त्याची जी कविता आहे, आणि मला जो प्रेमाचा जसा अनुभव आला तसं तुम्हाला सगळ्यांना यावा, समोर बसलेल्यांना सगळ्यांना यावा, ही सदिच्छा म्हणून मी ही तुम्हाला ऐकवणार आहे. आणि हे कसं आहे की गझल नाही आहे. ऐकताना तुम्हाला वाटेल गझल आहे काय, गझल आहे काय, गझल आहे काय, पण ही गझल नाही, गझल नुमा. अच्छा. गझल नुमा म्हणजे गझल सदृश्य. आता तुमच्या लक्षात येत आहे का, नाही येणार, ह्यांच्या लक्षात येणार. त्याच्यामुळे गझल आणि गझलनुमा कसं आहे, म्हणजे तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो की आपण असं गर्दीतनं चाललेलो आहे, नगरच्या अशा ते तोपखान्याच्या गर्दीतनं असे चाललेलो आहे रस्त्याने, आणि आपल्याला शंका येते की आपल्यापासून थोड्या अंतरावर पुढं आपली मेहुणी चाललेली आहे, आपली साली जा रही आहे, छोटी साली गर्दीत चाललेली, म्हणून आपण ढकलाढकली करून तिला गाठण्यासाठी म्हणून जातो आणि जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की नाही आपली बायकोच आहे. गझल गझल नुमा. तर मला जे प्रेमाचा उत्कट अनुभव आला त्याचे हे सदिच्छा तुम्हालाही असा अनुभव यावा. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी, तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी. दिवसा तारांगण पाहिलेल्या 2च व्यक्ती पृथ्वीच्या पाठीवर, एक म्हणजे कल्पना चावला आणि दुसरे नारायण सुमंत.
आता कल्पना चावलानी पाहिल्या त्या यानातून पाहिल्या, स्पेस शटलमधून, आणि नारायण सुंबतने पाहिल्या त्या कल्पनेतून पाहिल्या. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी. तुम्हाला मित्रांनो हा अनुभव यावा. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले. जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले मी, ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कुणाचा. एकदा एवढा उत्कट अनुभव चांगला आल्यानंतर काय गरज आहे का पुन्हा. ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कुणाचा, थोड्याचा अनुभवाला खूप साहिले मी, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले मी. भेटू नये पुन्हा ती बाटासह कुठेही. कारण मी लिहिले त्या काळात कॅरोना वगैरे नसल्यामुळं बाटाच फेमस होता त्या काळात. ना पाहिला भेटू नये पुन्हा ती बाटासह कुठेही, प्रत्येक ईश्वराला मग नवस बोलिले मी, जेव्हा हातात तिच्या जोड्यास पाहिले मी. होते मनात लाल द्यावा गुलाब तिजला. होते मनात लाल द्यावा गुलाब तिजला, होऊनी गाल लाल झालो गुलाब मीही. होऊनी गाल लाल झालो गुलाब मीही, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले मी. दावून कंपनीला गालावरील शिक्का. आरशात कारण ॲम्ब्युलन्स कसं लिहिलेलं असतं, उलट लिहिलेलं असतं, ते सुलट दिसतं ॲम्ब्युलन्स. दावून कंपनीला गालावरील शिक्का, ॲम्बॅसिडर ब्रँड म्हणून पेटंट घेतले मी. कुठली गोष्ट आपल्याला इनकॅश करता आली पाहिजे. आता ते लागतील नगरमध्ये त्याचे मोठमोठे डिजिटल. आता दावून कंपनीला गालावरील शिक्का, ॲम्बॅसिडर ब्रँड म्हणून पेटंट घेतले मी, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले मी. पण शेवटी मित्रांनो कसं आहे, प्रेम हे शेवटी प्रेमच असतं. त्याच्यातून तुम्हाला संदेश मिळाल्याखेरीज राहत नाही. अनुभव कोणताही असो, अनुभव कोणताही असो, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले मी, तेव्हापासून मित्रा हे जी जाडे मिळे मी, पायी नसेल जोडा जोडू तिथे मनाला. पायी नसेल जोडा जोडू तिथे मनाला, प्रेमातले अखेरी हे सत्य जाणिले मी. पायी नसेल जोडा जोडू तिथे मनाला, प्रेमातले अखेरी हे सत्य जाणिले मी, जेव्हा हातात तिची या जोड्या. बहुत अच्छे अंदाज में सोमन जी, नारायण सोमन जी मराठी जबान में कुछ कविताएं, कुछ रचनाएं, कुछ लतीफ़े आपकी समातों के हवाले कर रहे थे. मुझे 2 मरतबा हंसना पड़ा. सब आप लोग तो एक ही मरतबा हंस रहे थे, लेकिन मैं 2 मरतबा हंसता रहा. उसकी वजह ये थी कि मेरी समझ में नहीं आ रहा था. जब आप लोग हंस रहे थे तो मैं भी हंस रहा था. जब फिर मैंने अर्थ पूछा मोहतरमा डॉक्टर कमर सुरूर साहिबा से, जब उन्होंने अर्थ बताया तब 1 मरतबा हंसा. मैं कितना खुशनसीब हूं कि 2 मरतबा हंस रहा था एक ही बात पर. इसलिए कि मेरी समझ में नहीं आ रहा था. मैंने पहले ही बताया कि ज़बानें जो सिर्फ इजहार का वसीला होती हैं, लेकिन बॉडी लैंग्वेज बहुत कुछ बता देती है. जिस तरीके से वो इशारे कर रहे थे, कई बातें जो है हमारी समझ में आ रही थी. मैं धन्यवाद, मुबारकबाद पेश करता हूँ मोहतरम सोमन साहब की खिदमत में. उन्होंने बहुत अच्छे अंदाज में जो है अपने ख्यालात का, अपने एहसासात का, अपने मुशाहिदात का इजहार हंसा हंसा कर पेश किया.